नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग वृत्ती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:01 ते 3:39 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:29 ते 9:07 आणि यमगंड काळ सकाळी 10:45 ते 12:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 2:01 हा चंद्र सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. हा चंद्र गुरु बरोबर लाभ योग करणार आहे. बुध बरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजच्याच दिवशी बुध आणि गुरुचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 2:01 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात दुपारनंतर जर का तुम्ही केलीत तर ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतर तुमचा मूड हा सकारात्मकदृष्ट्या पॉझिटिव्ह झालेला दिसेल. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुद्धा सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दुपारी 2:01 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दुपारपर्यंतचा कालावधी बऱ्याच प्रमाणात तुमचा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे गेलं राहील ते पूर्णसुद्धा होताना दिसतील. आजच्या दिवशी आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:01 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे इन्कमच्या संदर्भात काही उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्या समोर येऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:01 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. आजच्या दिवशी भाग्यातला बुध आणि लाभातला गुरु हे परस्पर लाभ योग सुद्धा करणारा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार
याकरता आजचा दिवस अतिशय चांगला राहील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या काही संधी तुमच्या समोर येऊ शकतील किंवा काही प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:01 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातला बुध आणि भाग्यातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दुपारी 2:01 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी जर का तुम्ही केली तर अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही अनपेक्षित कामं तुमची सहजपणे पूर्ण होताना दिसते. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडीशी दगदग वाढल्याचा अनुभव येईल. महत्त्वपूर्ण कामं लांबतात की काय असा काही प्रश्न उभा राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:01 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. षष्ठातला बुध आणि अष्टमातला गुरु हे परस्पर लाभयोग सुद्धा करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार तुमच्या मार्गी लागतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन सुद्धा होईल. याचप्रमाणे इन्कम स्रोत काही नवनवीन तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला गुरु आणि सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातला बुध आणि सप्तमातला गुरु हे परस्पर लाभयोग करतील. त्याचप्रमाणे दुपारी 2:01 भाग्यातला चंद्र दशमात भ्रमण करेल. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. जी काही दिवसभरातली महत्त्वपूर्ण कामं आहेत ते दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करून घ्या. भाग्याचे सतत उत्तम प्रकारे लाभ होईल. कामं तुमचे मार्गी लागतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगला राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. चांगले काही इंट्युशन्स होऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. जर रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल उत्तम दिवस राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातला बुध आणि षष्ठातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. संध्याकाळी 2:01 अष्टमातला चंद्र हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. जी काय महत्त्वपूर्ण कामं आहे ती दुपारनंतरच्या कालावधीमध्येच करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड कॉन्फिडन्ससुद्धा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अतिशय चांगला राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. अर्थात काही छोटे मोठे लाभ मिळतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातला बुध आणि पंचमातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे.
दुपारी 2:01 सप्तमातला गुरु तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:01 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. चतुर्थातला गुरु आणि द्वितीयातला बुध हे परस्पर लाभयोग सुद्धा करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत. याचप्रमाणे दुपारी 2:01 पंचमातला चंद्र तुमच्या 6ष्ठ स्थानात भ्रमण करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून महत्त्वपूर्ण जी काही कामं असतील दिवसभराची दुपारच्या आधी करून घ्या. दुपारच्या आधी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ शॉर्ट टर्ममध्ये मिळून जातील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, दुपारपर्यंतचा कालावधी उत्तम राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे सुद्धा तुमचे मार्गी लागू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडासा तुमचा मूड स्विंग झालेला दिसून येईल. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर काढतायत असं वाटेल. दुपारपर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.